दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली मोठी बातमी, दहशतवाद्याचा फोटो समोर आलेला आहे। पहलगाममध्ये गोळीबार करणारा दहशतवादी आणि त्याचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। हा दहशतवादी कोण, त्याचं नाव काय आणि त्याचा खात्मा आता कसा करायचा या संदर्भात आता सैन्य काम करतंय। हा फोटो आहे कालच्या दहशतवाद्याचा, त्याच्या हातामध्ये बंदूक आहे, AK-47 रायफल घेऊन हे लोक पर्यटकांमध्ये घुसले होते। पर्यटकांना नाव विचारून, त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळीबार केलेला होता। हे सगळे दहशतवादी 4 जणांचे फोटो आपल्याला दिसतायत आणि त्यांच्या हातामध्ये बंदुका दिसतायत। त्यापैकी हा एक दहशतवादी आणि या 4 जणांचं हे टोळकं दहशतवाद्यांचं हे पर्यटकांमध्ये घुसलेलं होतं। त्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केले। या 4ही जणांना शोधून आता त्यांचा खात्मा करणं हीच आता सैन्याची प्राथमिकता आहे आणि त्यासाठी पहलगामच्या आजूबाजूला असलेलं जंगल असेल किंवा ज्या ठिकाणून हे दहशतवादी आले असतील, कुठे लपले असतील, त्यांना शोधून काढण्याचं आणि त्यांचा खात्मा करण्याचं आव्हान आता सैन्यासमोर आहे। दुसरीकडे उरी सेक्टरमध्ये सुद्धा दहशतवाद्यांमध्ये आणि सैन्य दलामध्ये चकमक सुरूच आहे। तिथे देखील काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलंय। आता हे फोटो जे समोर आलेले आहेत, या फोटोमध्ये हे 4 जण दिसतायत। या 4 जणांनीच काल पर्यटकांवरती हल्ला केलेला होता। न्यूज 18 लोकमतच्या हाती हा दहशतवाद्याचा फोटो आलेला आहे। एक्सक्लुझिव्ह हा फोटो आपण बघतोय। त्यापैकी एक जण जो आहे तो कालच्या पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये होता, ज्यानं पर्यटकांवरती गोळ्या झाडलेल्या होत्या। आता या दहशतवाद्याला शोधण्याचं मोठं आव्हान हे सैन्य दलासमोर। मात्र मगाशीच निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत बोलत होते, तर हेमंत सरांनी सांगितल्याप्रमाणे एखादा दहशतवादी ज्यावेळेला हल्ला करतो त्यानंतर त्याचं 6 महिन्यापेक्षा आयुष्य नसतं। सैन्य दलाकडनं त्याला शोधलं जातं, त्याला ठार केलं जातं। त्यामुळे हा जो कोणी दहशतवादी आपल्याला फोटोत दिसतोय त्याचं सुद्धा आता आयुष्य संपलंय असं म्हणायला हरकत नाही।